महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची बैठक झाली। साधारण 4.5 तास ही बैठक झाली। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची उपस्थिती होती। स्टँडिंग सीट तसंच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा झाली। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त जागा निवडून तीनही पक्षातील नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिली आहे। तर वर्षावरच्या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे असे की विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा निवडून आणण्यावर तीनही पक्षातल्या नेत्यांचं एकमत झालं। प्रत्येक पक्षातील अंतर्गत वाद हे प्रत्येक पक्षातल्या नेत्यांची जबाबदारी असेल असंही सांगितलं गेलंय। नाराज इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे। स्टँडिंग सीट तसंच तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचं कळतंय। राजकीय आणि जातीय समीकरणांसंदर्भात विचार करूनच उमेदवार ठरवले जातील। जिंकून येणाऱ्या जागा आणि मेहनत कराव्या लागणाऱ्या जागांचा विचार केला जाईल। वचननाम्यामध्ये नागरिकांशी निगडित मुद्द्यांना प्राधान्य देण्यावर भर द्यावा अशी चर्चा झाली। प्रचार सभांची जबाबदारी, नियोजन या सगळ्या गोष्टींवर या बैठकीमध्ये चर्चा झाली। निवडणुकीला सामोरं जाताना वादग्रस्त मुद्दे प्रकर्षाने टाळा अशा सूचना दिल्या गेल्या। निवडणुकीमध्ये तीनही पक्षाची भूमिका एकच असायला हवी असंही ठरलेलं आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सूरज, अनेक महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत चर्चेला आले आणि त्या जे प्रश्न होते त्यावर नेमका काय तोडगा निघाला? प्रतिमा, जर आपण पाहतोय तर काल रात्री मध्यरात्री 3 वाजेपर्यंत ही महत्वाची बैठक झाली, ज्यामध्ये तीनही पक्षाचे प्रमुख नेते होते। त्यामध्ये स्टँडिंग सीट्स असतील, त्याचबरोबर की ज्या जागांवरती तीनही पक्षांचा दावा आहे त्या ठिकाणी नेमका उमेदवार कोणाला द्यायचा, त्यातलं जातीय समीकरण काय आहे, त्यातल्या त्या उमेदवाराची किती ताकद आहे, या सगळ्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जाणार आहे। त्याचबरोबर की जर अंतर्गत महायुतीतली जर म्हणायचं झालं तर प्रत्यक्षातलं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप टाळलं गेलं पाहिजे। त्याचबरोबर ती एकाच लाईनवरती सगळ्या तीनही पक्षांनी चालणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे। अंतर्गत जे गटभेद आहेत ते देखील प्रत्येक पक्षात सोडवले। या एकूणच मुद्द्यांवरती चर्चा तर झालीच, मात्र वचननाम्यामध्ये जर आपण प्रामुख्याने नागरिकांशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यांच्या संदर्भात वचननाम्यामध्ये उल्लेख असावा। जे शासनाने घेतले आतापर्यंतचे निर्णय आहे ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा झाली। त्याचबरोबर निवडणुकीचं जे कॅम्पेनिंग आहे, प्रचार सभा या संदर्भात सखोल चर्चा झालेली आहे। रात्री उशिरा 3 वाजेपर्यंत ही महत्त्वाची बैठक खरंतर सुरू होती आणि या तिन्ही नेत्यांमध्ये एकमेकांवरती टीका टिप्पणी असो किंवा आपापसातील पक्षातील अंतर्गत जे वाद असो हे एकमेकांनी सोडवण्याचं ठरलेलं आहे। विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जास्तीत जास्त ताकद लावून जास्त जागा निवडून आणण्याचा एकच मानस महायुतीच्या कालच्या बैठकीत ठरल्याचं कळतं आहे। जागा वाटपांमधली एकूण आकडेवारी ही अद्याप कळू शकलेली नाहीये, मात्र बऱ्यापैकी जागांवरती हे तीनही पक्षांचं एकमत झाल्याचं कळतंय आणि ज्या महत्वाच्या आहेत, ज्या निवडून येणाऱ्या जागा आहेत त्यांना प्राधान्य देणं हे देखील एकमताने ठरल्याचं सांगितलं जात आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।